नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 23 फेब्रुवारी 2026. म्हणजे आपण 15 ते 20 दिवसापूर्वी अंदाज दिलेला त्याचा दिवस आज उजळलेला आहे. तो अंदाज आपला खरा होतो की खोटा होता हो पाहण्याची गरज आहे. आणि आपल्या अंदाजाप्रमाणे काल बीड जिल्ह्यामध्ये, तसेच लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये, काही भागामध्ये, परभणीच्या गंगाखेड या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पेंडवणी पाऊस पडलेला आहे. तर आपल्या शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईबर करा. सबस्क्राईबर केल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आणि नोटिफिकेशन मिळाल्याच्या नंतर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला अंदाज अचूक मिळतो. कारण वेळ होऊन गेल्याच्या नंतर अंदाज मिळत नाही. सबस्क्राईबर केल्याच्या नंतर तुम्हाला अचूक अंदाज लवकरात लवकर अचूक मिळतो. आणि कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस येणार आहे, 2-3 तासामध्ये येणार आहे, हे पण आपण तुम्हाला मी छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला माऊली चिकणे हवामान या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईबरची संख्या थोडी कमी आहे, अचूक अंदाजाच्या मानाने तेवढे सबस्क्राईब करून घ्या. तर आजचे वातावरण तर पहा, आज सोलापूर जिल्ह्याचा करमाळा, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच मंगळवेढा, पंढरपूर या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण, एखाद-दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो तिथं पण जास्त या भागामध्ये करमाळा या भागामध्ये, म्हणजे पहिल्यांचे जे भाग सांगितले आहेत त्या भागामध्ये. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहरा, तुळजापूर, बार्शी या भागामध्ये आणि भूमपारांडा या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. पण इकडचा खालचा भाग या भागामध्ये थोडं कमी राहण्याची शक्यता आहे. खालच्या भागामध्ये उद्या पाऊस वाढण्याची शक्यता आहे, म्हणजेच उमरगा या भागामध्ये उद्या. पण आज इथं भूमपारांडा या भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये केज, धारूर, अंबाजोगाई, पाटोदा, बीड या भागामध्ये देखील आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे काय करा तुम्ही, आता आपल्या शेतकऱ्यांची हरभरा काढणी सुरू आहे. हरभरा असेल, गहू असेल, हे काढणी सुरू आहे. तर काय लवकर म्हणजे 3च्या पुढे वातावरण सुरू होणार आहे. 3 वाजल्यापासून किंवा 2 काही भागामध्ये 2-2:30 वाजल्यापासून पुढे तर 3, 4, 5 वाजेपर्यंत हे वातावरण जास्त धोकादायक राहणार आहे. त्यावेळेस मात्र तुम्ही अगोदरच त्याची पूर्वतयारी करा. आभाळ दिसताच तुम्ही हरभरा जे असेल ते गोळा करून मेन कापड झाकून ठेवा. कारण पाऊस जास्त नाही, पण त्याच्यामध्ये वाऱ्यापासून नुकसान होऊ शकते. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच संगमनेर, अकोला, श्रीरामपूर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच नेवासा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव, निफाड, मालेगाव, चांदवड, येवला या भागामध्ये, निफाड या भागामध्ये वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, शिरपूर, धुळे शहर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच नवापूर, धडगाव, तळोदा या भागामध्ये, शहादा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, अमळनेर, भुसावळ, बोदखेड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. हा जे नाव सांगत आहे शेतकरी बंधूंनो, ह्या नाव सांगितले त्या भागामध्ये पडलेच याची शाश्वती नाही, पण नाव सांगितले त्याच्यामध्ये जवळपास 70% भूभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 70% भूभागामध्ये म्हणजे पण पूर्ण भूभागामध्ये नाही. ज्यामध्ये तालुके असतील किंवा त्या तालुक्याचे नाव किंवा त्या शहराच्या मुख्य भागामध्ये पाऊस नाव सांगितले, जवळ त्याच्या एरियामध्ये 25 ते 30 किलोमीटरच्या एरियामध्ये, 10-15 किलोमीटरमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त अधिक पाऊस पडू शकतो एकंदरच. तर छत्रपती संभाजीनगर, सायगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री या भागामध्ये एखाद-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पैठण, गंगापूर या भागामध्ये पावसाची शक्यता थोडी कमी राहण्याची शक्यता आहे. या भागाच्या तुलनेने इकडे कमी राहणार पैठणच्या भागामध्ये. तर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, जाफराबाद, बदनापूर आणि जालना शहरापासून उत्तरेकडच्या भागामध्ये थोडी जास्त वातावरण वादळी स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जांभूळ, संग्रामपूर, शेगाव, खामगाव, मोताळा या भागामध्ये जास्त वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. तर देवळगाव, सिंदखेड, राजा मेकर या भागामध्ये तुरळक ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. पण ढगाळ वातावरण बऱ्याच भागामध्ये राहणार आहे शेतकरी मित्रांनो. पण बुलढाण्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे बुलढाणा शहरापासून, त्या भागामध्ये थोडी जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये
मालेगाव रिसोड या भागामध्ये थोडी जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सेलू, जिंतूर आणि पूर्णा, पालम, गंगाखेड या भागामध्ये जास्त वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. पाथरी तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता ना करू शकत नाही, पण पाथरी तालुक्यामध्ये एवढे वातावरण बिघडण्याची शक्यता नाही. माजलगावचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र तेलगाव या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पण माजलगावच्या उत्तरेकडच्या भागामध्ये गंगा किनारपट्टी जे भाग आहे त्या भागामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता तशी जास्त नाही आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव या भागामध्ये देखील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. औंढा, नागनाथ, सेनगाव या भागामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये मोशी, खामगाव, दह्यापूर या भागामध्ये देखील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद, धारवा. आता बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद, धारवा या भागामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर, भोकरदन, मुखेड या भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी. लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर, अहमदपूर आणि जळकोट, उदगीर, शिरूर, तासगाव, देवणी, निलंगा या भागामध्ये मात्र आज बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये आष्टी, वर्धा या भागामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी नागपूर, कोटोले, रामटेक या भागामध्ये आणि या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आज नागपूर जिल्ह्यामध्ये आज जास्त वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओरडा, चिमणूर, ब्रह्मपुरी, पूर्ण पारडी या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. तर सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये थोडी जास्त वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील वातावरण जास्त बिघडण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या भागामध्ये मात्र वातावरण एवढे बिघडण्याची शक्यता नाहीये. फक्त हा जो घाटमाथा आहे, या घाटमाथ्यापासून पूर्वेकडचा भाग या भागामध्ये जास्त वातावरण बिघडणार आहे. त्यामध्ये घाटमाथ्याचा जो कोकणाचा जो पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये मात्र वातावरण बिघडणार नाही. इकडे पावसाची शक्यता नाही. तशी एका दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो, पण जे इकडच्या प्रमाणे जे पाऊस पडत आहे त्याप्रमाणे पावसाची शक्यता कोकण विभागामध्ये नाहीये. त्यामुळे कोकण विभागामध्ये मात्र आंब्याचा मोहर असेल ह्या भागात सध्या तरी त्यांना एवढा धोका नाहीये. मात्र इकडे मात्र जास्त वातावरण बिघडण्याची शक्यता. तर मुख्यत्वे जास्त जिल्हे प्रभावित होणारे 3-4 जिल्हे जास्त आहेत. त्यामध्ये आज देखील बीड, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, तर बुलढाणा आणि नागपूरचा भाग, त्यामध्ये या भागामध्ये मात्र जास्त प्रभावित जिल्हे होण्याची शक्यता आहे. लातूर या भागामध्ये. तर हा झाला आपला अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, तर आपल्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या फेसबुक चॅनलला हवामान अंदाज ज्ञानेश्वर चिकणे या फेसबुक चॅनलला देखील तुम्ही फॉलो केले नसेल तर फॉलो लगेच करून घ्या. कारण माझे अंदाज हे अचूक असतात आणि अगोदर असतात आणि तेही तंतोतंत उतरत असतात. बघा, गेली 15 ते 20 दिवसापूर्वीपासून मी सतत सांगत होतो की पाऊस येणार आहे म्हणून, आणि तो पाऊस आलाच. आता तुम्ही सुद्धा पाहू शकता की पाऊस आलेला आहे. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.